गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आहे हरतालिका। मी मस्त छान अशी फ्रेश झाली, केस वगैरे धुतले, बाळाला पण फ्रेश केलं, मग मी पूजा मांडायला घेतली। पूजा मांडताना मी असं छान असं पिवळं वस्त्र त्याच्यावर टाकलं। हे बघा, मी असे छान छान नवीन नवीन हरतालिका आणलं आणि त्या हरतालिकाच्या मूर्ती ठेवण्या अगोदर मी छोटे छोटे 2 स्वास्तिक काढले रास तांदळाची। मग मी त्यावर त्यात ठेवणार दोघी। एक अशी ग्रीन कलरची आणली होती आणि एक येलो शेडची। तर मी अशा 2 रास मांडून घेतल्या तांदळाच्या, मग त्याच्यावर मांडते। आणि आता ही दुसरी येलो शेडमध्ये। हे मुंबई पुणे साईडला अशा मिळतात। मी आहे खानदेशी, तर त्या भागात त्यावेळेस मिळत नव्हतं, आता मिळतात की नाही खरोखर नाही माहिती, मग इकडं मिळतात। मी आणल्या, खूप सुरेख, खूप छान दिसतात। इथे सगळे माझी मुलं ते सगळे नुसते मध्ये मध्ये करत होते पूजा मांडते वेळी। चला आता खरं म्हणजे तर त्या वाळूची शुलिंग मांडायला म्हणजे काचेचा एक माझ्याकडे ट्रे होता, छोटासा ट्रे, सर्विंग ट्रे म्हणाल मी, तो नवीनच होता आणि मग मी तो त्याच्यावर वाळूची शुलिंग मांडण्याचा निर्णय घेतला। प्रथम मी वाळूला नमस्कार करून घेतला आणि मग नंतर मी त्याच्यापासून शिवलिंग बनवायला घेतलं। शिवलिंग बनवताना मी काचेच्या ट्रेमध्ये यासाठी बनवलं जेणेकरून मी जे अभिषेक करत त्याने जो खाली हातरलेला पिवळा वस्त्र आहे आणि जे चौरंग आहे ते खराब नाही होणार। हे बघा, अशी छानशी मी असं तिला शेप देऊन घेते। वाटलं होतं की ताई राहू देईल की नाही, पूजा माहिती नाही, काही ना काही उचलेल, पण नाही, माझं बाळ लय हुशार आहे, अजिबात कशाला हात लावला नाही। ती स्वतःही पूजेत इन्व्हॉल्व झाली, छान पूजा करत होती। बघा, कॅमेरा पाहून तिला नाटक येतं। छानशी मी शिवलिंग अशी बनवून घेतली। कसलं सुंदर दिसतंय ना, खूप एकाग्रतेने बनवली। आपण जसं स्वतः परफेक्ट मेकअप छान करतो तसं मलाही ती शिवलिंग परफेक्ट लागले। नंतर मी अशी छानशी अशी रेडी झाले, फक्त लिपस्टिक लावली, खूप जसं काही मेकअप केला नाही आणि लग्नाचं मंगळसूत्र घातलं छानसं। आणि मग मी इथे आता मी पूजेला बसणार। सगळ्यात प्रथम मी दीप प्रज्वलित करून घेते, म्हणजे आपल्या साधे भाषेत मी अगोदर पणत्या, दोघी पणत्या मी लावून घेते दोन्ही साईडला। बघा, अशा छान अशा मी दोन्ही साईडने 2 पणत्या लावते। इथे निर्गुण शूट करतो म्हणतो खूप हलवतोय। हे पाशा 2 पणत्या मी दोन्ही साईडला लावून घेतल्या। वटी ठेवली पार्वती मातेला। वटीचं सामान म्हणजे नारळ, अक्षदा, नंतर ते सवाष्णचा सण आहे, म्हणजे सवाष्णी होती पार्वती माता, म्हणून मी तिला हळदी कुंकवाचा करंडा, ब्लाऊज पीस, नारळ अशी वटी ठेवली। इकडे गूळ खोबऱ्याचं नैवेद्य मधोमध गणपतीची मूर्ती नव्हती म्हणून त्याच्या स्वरूपात मी सुपारी ठेवली। त्यानंतर मी पूजा करून घेते सगळ्याची। बघा, अजिबात माझं बाळ इतकं छोटं पण काही त्रास दिला नाही, ते स्वतः इन्व्हॉल्व झाली पूजेत। पूजा खूप छान झाली माझ्या घरातल्या घरातच। मी बघा अजिबात बाळ हात लावत नव्हता। हां, पण तिला पण अक्षदा व्हायच्या होत्या। मी जे करत होती ते तिला करायचं होतं, पण ती लांबून बघत होती, तिने कशाला हात लावला नाही। आणि इथे मी अत्तर वगैरे देवाला अत्तर अर्पण करताना अत्तरेचं झाकणच उघडत नव्हतं। मग रित्सिकाला म्हटलं, अगं एवढं अत्तरेचं झाकण उघड, कारण हात माझे दिव्यामुळे तेलकट झाले होते। आता मी इथं अत्तर टाकते देवावर। इथं मी अत्तर घातलं देवाच्या अंगावर, सगळ्यावर।
स्वतःच्याही. आम्ही इथं गॉसिप करतो की अत्तर खरंच छान आहे ना. इथे बघा ताई मध्येच लोळली. अत्तर खरंच छान होतं म्हटलं. चल, खूप गरम होत होतं, म्हटलं घामाची स्मेल नको यायला म्हणून मी अत्तर स्वतःच्या अंगावर मी छिडकवलं. इथं पूजा म्हणजे माझं सगळं होऊन झालं होतं. आता मी कथा ऐकणार होती. कथा ऐकायला माझ्याकडे पुस्तकाचं नव्हतं, तर मी डिजिटल जमान्यात डिजिटल वागले आणि मी यूट्यूबलाच कथा ऐकली. खूप छान होती कथा. आणि कोइन्सिडन्स असं झाला की मी ज्या हरतालिका आणल्या आहे आणि त्या कथेतल्या पण ज्या जे दाखवल्या, म्हणजे त्यांनी 3D हे केलेलं होतं, तर त्या पण सेम टू सेम त्यांच्यासारख्या साड्या होत्या. आणि कथा पण खूप छान होती हरतालिकेची. ते आम्ही डिजिटलच ऐकले यूट्यूबला. आणि सॉरी, मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण कॉपीराईट लागेल म्हणून. हां, तर मी आणि आरती पण मी ऑनलाईनच केली. घरात कोणी नव्हतं म्हणून म्हटलं चला थोडं जमान्यासारखं वागूया. तर अशी होती माझी आजची हरतालिकेची पूजा. तर तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली. काही चुकलं असेल तर घ्या सांभाळून. घरात कोणी मोठं नाही आहे सांगायला. इथे मी आरती करत होते. सगळे तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला सगळे लहान लहान मुलंच आहे. मी बाप्पालाही म्हटले काही चुकलं तर घे सांभाळून. देवालाही बोलले. हे बघा माझे पोरं कशी नाटकी करतात. पण सगळ्यांना मी थोडं थोडं आरती ओवाळायला दिली, दोघांना पण. इथं निर्गुणला पण दिली. त्याला आरती कशी ओवाळायची हे माहीत नव्हतं, त्याला सांगितलं की असं ओवाळ. अशी छानशी माझी पूजा आज पार पडली. तर तुम्ही पण गेलं आहे का हरतालिकेचा उपवास? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भागात कसे करतात तेही सांगा. प्रत्येक भागात महिला पद्धत बदलते, भाषा बदलते. आणि मग मी ते म्हणतात ना शवासणीचा सण आहे हा, तर मी 16 शृंगार असं काही नाही, सवासणीच करतात, दुसरेही करू शकतात. पण पार्वती मातेला 16 शृंगार अर्पण करायचे असतात आज. जसं नेलपेंट, मेहंदीचा कुमून, टिकली, बांगडी असं मी सगळं आणलं होतं 2-2. म्हटलं ज्या कोणी 2 मुली येतील अगोदर दर्शनाला मी त्यांना देईल. तर त्यातली तर ही रित्सिका एक आले आणि तिच्या बहिणीला बोलवून थकले होते, पण ती आलीच नाही की ये पूजेला ऐकूया आपण. तर मग माझी चिमणी तिने अख्ख्या पूजन माझ्या मागे पुढेच करत होती. म्हणून एक जे आणलं होतं मी 16 शृंगारात ते शृंगार एक रित्सिकाला दिला आणि दुसरा माझ्या चिमणीला दिला. तसं तर खरं ते जाऊन मंदिरात अर्पण करायचं राहतं, पण मंदिरातले ते पण काय करतात साईडला टाकून देतात, कोणाला यूज करायला देत नाही. म्हटलं आपण आपल्या लहान लहान मुलींना द्यावं, ते तरी यूज करतील. हे बघ माझं बाळ किती आनंदाने घेतं. तिला काय कळतं काय माहिती, ती पण छान असं घेते बघा. तिला इतकं आवडलं ना ते दिलेलं. ती उठतच नव्हती. मी तिला म्हणते अगं उठ बया उठ. आता नाही उठत होती ती. बघा मी तिला नमस्कार केला, फूल पण दिलं, फूल पण घेतलं. आता तिला म्हटलं चल उठ बच्चा, तर ती उठतच नव्हती. ती तिथंच बसून राहिली. मला वाटत होती भीती की ती दिव्याला हात नको लावायला, म्हणून मी परत गेले. तिच्या हातातनं त्या वस्तू घेतल्या. तिला म्हटलं उठ मी तुला देते ते खेळायला, फक्त तू साईडला बस आणि खेळ. तिला साईडला घेतलं आणि तिला तिच्या त्या वस्तू दिल्या. आता मी सगळं हे बाकीचं आवरून घेते. तर चला टाटा बाय बाय. तुम्हाला बघा माझी पूजा आता झाली आहे संपन्न. वाटते ना छान. आपलं छोटंसं सिम्पलचं डेकोरेशन केलं, खूप जास्त नाही. तर मी कशी दिसते साधी सिंपल.
चलो बाय बाय. हे छोटेसे मी व्हिडिओज काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि ही कुठली रील असेल ते तुम्ही नक्की गेस करा. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टाटा बाय बाय.